आता आपण बघणार आहे कन्फर्मेशन्स ऑफ ब्युटेन. सो वी नो दॅट ब्युटेन हॅज मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10 आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला हा असा असतो. तर हा आहे ब्युटेन C4H10. याचे मेनली दोन कन्फर्मेशन्स पॉसिबल आहेत, इक्लिप्स आणि स्टॅगर्ड. तर बघा आपल्याला माहित आहे इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये जो काही डायहेड्रल अँगल असतो त्या डायहेड्रल अँगल इज 0 डिग्री अँड इन केस ऑफ स्टॅगर्ड कन्फर्मेशन जो काही डायहेड्रल अँगल आहे त्या डायहेड्रल अँगल इज 60 डिग्री. आता इथे दोन पॉसिबिलिटी येतात. इथे आपल्याला जो काही कार्बन कार्बनचा बॉन्ड घ्यायचा आहे तो कोणता घ्यायचा, एक तर तुम्ही C1 C2 चा घेऊ शकता किंवा C2 C3 चा किंवा C3 C4 चा. तर लक्षात ठेवा न्यूमॅन प्रोजेक्शन ड्रॉ करताना, सॉर्स प्रोजेक्शन ड्रॉ करताना तुम्हाला जो कार्बन कार्बनचा बॉन्ड घ्यायचा आहे तो घ्यायचा आहे इंटरनल मीन्स मधातला. जसे की इथे आहे C2 C3 चा हा बॉन्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती हा हायड्रोजन दीज आर द ग्रुप्स. आणि इथे C2 वरती अजून एक ग्रुप कोणता आहे CS. C3 वरती कोणकोणते ग्रुप्स राहणार, हायड्रोजन आणि हा मिथिल ग्रुप. तर याला आपण असं रिप्रेझेंट करू शकतो फॉर सिम्प्लिसिटी. C2 आणि C3 रिप्रेझेंट करायचा लाईक दिस, C2 बॉन्ड C3 आणि C2 वरती ग्रुप्स दाखवायचे कोणकोणते. तर C2 वरती दोन आहेत हायड्रोजन आणि एक दाखवायचे आपल्याला पूर्ण CS3. न्यूमॅन प्रोजेक्शन ड्रॉ करायचं त्याच्यामध्ये आपण दोनच कार्बन दाखवू शकतो, फ्रंट आणि बॅक, आणि बाकीचे ॲज अ सबस्टिट्यूएंट आपल्याला दाखवावे लागतात. तर हा मिथिल ग्रुप आपण दाखवला सबस्टिट्यूएंट. त्याच पद्धतीने C3 वर बघा आता हे दोन हायड्रोजन आणि हा जो मिथिल ग्रुप आहे हा आपल्याला दाखवावा लागेल ॲज अ सबस्टिट्यूएंट. त्याला आपण लिहूया CS3. नाउ C2 इज फ्रंट कार्बन and C3 is back carbon. Let's draw its Newman projections. आता बघा जो फ्रंट कार्बन आहे त्या फ्रंट कार्बन वरती कोणकोणते सबस्टिट्यूएंट्स आहेत. तर दिस इज द फ्रंट कार्बन. त्याच्यावरती कोणकोणते सबस्टिट्यूएंट आहेत, दोन हायड्रोजन आणि एक मिथिल ग्रुप. तर आपण त्याला ड्रॉ करूया, दोन हायड्रोजन आणि एक मिथिल ग्रुपला ड्रॉ करूया. आता बॅक कार्बन वरचे जे काही ग्रुप्स आहेत, बॅक कार्बन वरती कोणकोणते ग्रुप आहेत तर पुन्हा दोन हायड्रोजन आणि एक मिथिल ग्रुप. तर ते जे काय आहेत इन केस ऑफ इक्लिप्स कन्फर्मेशन आपल्याला हा बॉन्ड जो काय फ्रंट कार्बनचा आणि जो काही बॅक कार्बनचा बॉन्ड आहे त्यांच्यामधला अँगल 0 डिग्री ठेवायचा आहे बिकॉज इक्लिप्स कन्फर्मेशन. तर पहिले घेऊया आपण CS3. तर CS3 ला आपण रिप्रेझेंट करूया लाईक दिस. हा आहे फ्रंट कार्बन आणि हा आहे बॅक कार्बन वरचा CS. त्यानंतर आले दोन हायड्रोजन. तर यांच्यामधला अँगल हा आपल्याला दाखवावा लागेल 0 डिग्री. हा अँगल आहे 0 डिग्री आणि म्हणून याला आपण म्हणतो इक्लिप्स कन्फर्मेशन. त्याच्यानंतर स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये काय करायचं आपल्याला, तर यांच्यामधला अँगल हा किती दाखवायचा आहे 60 डिग्री दाखवायचा आहे. तर आपण त्याला अशा पद्धतीने दाखवू शकतो की इथे हायड्रोजन, स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये डायहेड्रल अँगल आपल्याला 60 दाखवायचा आहे. तर इथे येईल हायड्रोजन, इथे येईल हायड्रोजन, दोन सबस्टिट्यूएंट झाले. तिसरा कोणता आहे मिथिल ग्रुप. तर मिथिल ग्रुप आपण दाखवूया. सो दिस इज द इक्लिप्स कन्फर्मेशन अँड दिस इज स्टॅगर्ड कन्फर्मेशन मध्ये जो डायहेड्रल अँगल आहे दोन बॉन्ड मधला तो आहे 60 डिग्री. तर जरी दोन इम्पॉर्टंट कन्फर्मेशन असले इक्लिप्स आणि स्टॅगर्ड, अजूनही दोन कन्फर्मेशन पॉसिबल आहेत इन केस ऑफ ब्युटेन. इथे अजून दोन कन्फर्मेशन पॉसिबल आहेत. कोणकोणते तर बघा, हे जे कन्फर्मेशन आहे याच्यामध्ये काय आहे तर मिथिल ग्रुप जो आहे ऑफ फ्रंट कार्बन is exactly above the methyl group of rare carbon. This one is confirmation is possible, but there is one more confirmation possible. कोणता आहे ते तर ते सुद्धा इक्लिप्सच आहे, पण इथे मिथिल ग्रुप नसून आपण हायड्रोजनला ठेवू शकतो. इट इज कॉल्ड ॲज पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. कसं तर बघा, कारण की इक्लिप्स कन्फर्मेशन आहे डायहेड्रल अँगल आपल्याला 0 डिग्री ठेवायचा आहे, पण जो रेअर कार्बन आहे तिथे आपण हायड्रोजनला ठेवणार आहे रॅदर दॅन द मिथिल ग्रुप. जो काही मिथिल ग्रुप आहे तो असेल हायड्रोजनच्या बाजूला. सो
This conformation is called as partially eclipse conformation. जे पहिलं कन्फर्मेशन आहे त्याला आपण म्हणतो फुल्ली इक्लिप्स आणि याला आपण म्हणतो पार्शियल इक्लिप्स. दोघांमध्ये काय फरक आहे तर इथे जो काही मिथिल ग्रुप आहे हा मिथिल ग्रुप हा रेअर कार्बनचा एक्झॅक्टली फेस करत नाहीये फ्रंट कार्बनच्या मिथिल ग्रुपला. सो व्हॉट वी कॅन से अबाउट द पार्शियल इक्लिप्स कन्फर्मेशन इन दिस, जो मागचा कार्बन आहे त्याच्या हायड्रोजनच्या एक्झॅक्टली अबव असणार फ्रंट कार्बनचा मिथिल ग्रुप इन केस ऑफ पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. त्यानंतर अजून एक स्टॅगर्ड कन्फर्मेशन पॉसिबल आहे. हे जे काही स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे याला आपण म्हणतो अँटी और स्क्यू कन्फर्मेशन. व्हॉट इज अँटी और स्क्यू कन्फर्मेशन? इन अँटी और स्क्यू कन्फर्मेशन front carbon methyl group is exactly 180 degree to the rear carbon methyl group. It is called as anti or skew conformation. पण अजून एक स्टॅगर्ड कन्फर्मेशन पॉसिबल आहे. कोणतं? ज्याच्यामध्ये फ्रंट कार्बनचा मिथिल ग्रुप आणि रेअर कार्बनचा मिथिल ग्रुप यांच्यामधला अँगल हा 180 डिग्री नसून फक्त 60 डिग्री आहे. जसं की यू कॅन सी हियर. गावचे कन्फर्मेशन जे आहे त्या गावचे कन्फर्मेशन मध्ये जे काही दोन मिथिल ग्रुप्स आहेत ते एकमेकांच्या 60 डिग्रीला असतात. सो इट इज कॉल्ड एज द गावचे कन्फर्मेशन. तर इथे आपण चार कन्फर्मेशन बघितलेले आहेत. फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन आणि पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन या दोघांमध्ये काय अंतर आहे? फुल्ली इक्लिप्स मध्ये दोन मिथिल ग्रुप हे 0 डिग्रीला असतात. पार्शियली इक्लिप्स मध्ये एका मिथिल ग्रुपला दुसरा हायड्रोजन फेस करतो ऍट द 0 डिग्री. यू कॅन सी हियर दिस इज द फुल्ली इक्लिप्स and this is the partially eclipse. Now what is the difference between the गावचे कन्फर्मेशन and anti or skew confirmation? दोन्ही स्टॅगर्ड आहेत, पण जो गावचे कन्फर्मेशन आहे त्याच्यामध्ये दोन मिथिल ग्रुप हे 60 डिग्रीला आहेत. तर इन केस ऑफ anti or skew confirmation two methyl groups are at exactly 180 degree to each other. That is called as the anti or skew confirmation. हे आहे anti or skew confirmation आणि हे आहे गावचे कन्फर्मेशन. आता बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला माहित आहे की दोन प्रकारच्या स्ट्रेन आहेत. स्ट्रेन मीन्स रिपल्शन. एक तर आहे टॉर्जनल आणि दुसरी जी स्ट्रेन आहे ती आहे स्टेरिक स्ट्रेन. टॉर्जनल स्ट्रेन ही असते इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये कारण की दोन बॉन्ड 0 डिग्रीला असतात आणि स्टेरिक स्ट्रेन ही असते बल्की ग्रुप्स मध्ये. जसे की दोन मिथिल ग्रुप किंवा मिथिल आणि हायड्रोजन हे जर एकमेकांच्या जवळ असले तर स्टेरिक स्ट्रेन येते. तर बघूया कोणत्या कन्फर्मेशन मध्ये कोणती स्ट्रेन आहे. आतापर्यंत आपण चार कन्फर्मेशन बघितले ब्युटेनचे जे की इम्पॉर्टंट आहे. सर्वात पहिला आपण बघितलं फुल्ली इक्लिप्स. त्याच्यानंतर आपण बघितलं पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन गावचे अँड अँटी और स्क्यू. आता बघूया कोणामध्ये कोणती स्ट्रेन आहे. तर सरळ सरळ आहे. इक्लिप्स कन्फर्मेशन असेल तर त्यांच्यामध्ये असणार टॉर्जनल स्ट्रेन 0 डिग्री बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन्स मध्ये होणार रिपल्शन टॉर्जनल स्ट्रेन आहे. स्टॅगर्ड आहे गावचे आणि अँटी किंवा स्क्यू मध्ये 60 डिग्रीचा अँगल आहे दोन बॉन्ड मध्ये आणि कारण की 60 डिग्रीचा अँगल आहे त्यांच्यामध्ये टॉर्जनल स्ट्रेन नसणार. त्यानंतर स्टेरिक स्ट्रेन असते बिकॉज ऑफ द बल्की ग्रुप्स. जसे की ते बघा दोन बल्की ग्रुप्स हे 0 डिग्रीला आहेत एक्झॅक्टली फेस करत आहेत एकमेकांना आणि कारण की बल्की ग्रुप्सची साईज जी आहे ती खूप मोठी असल्यामुळे त्यांच्यामध्ये रिपल्शन होते. देअरफॉर फुल्ली इक्लिप्स मध्ये रिपल्शन आहे. पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये जर का बघितलं तर जे काही दोन मिथिल ग्रुप्स आहेत हे दोन मिथिल ग्रुप्स हे एकमेकांच्या 120 डिग्रीला आहेत. बघा हा मिथिल आणि हा मिथिल ग्रुप आणि कारण की ते खूप दूर आहेत बल्की जरी असले पण ते एकमेकांपासून खूप दूर असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्टेरिक स्ट्रेन नाही आहे. गावचे कन्फर्मेशन मध्ये दोन मिथिल ग्रुप्स जे आहेत ते एकमेकांच्या 60 डिग्री आहेत आणि बल्की ग्रुप्स हे जवळ असल्यामुळे स्टेरिक स्ट्रेन आहे आणि अँटी किंवा स्क्यू मध्ये ते 180 डिग्रीला एकमेकांपासून खूपच दूर आहेत म्हणून त्यांच्यामध्ये स्टेरिक स्ट्रेन नाही. इथे आपण डायरेक्ट म्हणत आहे बघा स्टेरिक स्ट्रेन आहे किंवा नाहीये असं नसते. ऍक्च्युली स्टेरिक स्ट्रेन कमी जास्त असते पण सोपं समजण्यासाठी होण्याकरिता मी तुम्हाला म्हणत आहे स्टेरिक स्ट्रेन आहे किंवा नाहीये. इथे बघा टॉर्जनल स्ट्रेन समजणं खूप सोपं आहे. इक्लिप्स आहे तर टॉर्जनल स्ट्रेन आहे, स्टॅगर्ड आहे तर टॉर्जनल स्ट्रेन नाही आहे. स्टेरिक स्ट्रेन जेव्हा बल्की ग्रुप्स हे जवळ असते. जसे की ते बघा बल्की ग्रुप्स हे जवळ आहेत तर स्टेरिक स्ट्रेन आहे फुल्ली इक्लिप्स मध्ये. पार्शियली इक्लिप्स मध्ये ते एकमेकांपासून खूप दूर आहे. मिथिल आणि हायड्रोजन मध्ये आहे स्टेरिक स्ट्रेन पण तेवढी जास्त नसते. त्यानंतर पार्शियली इक्लिप्स मध्ये
नाही, गावचेमध्ये स्टेरिक स्ट्रेन आहे कारण की 60 डिग्रीला आहेत दोन बल्की ग्रुप आणि इथे खूपच दूर आहेत 180 डिग्रीला आणि म्हणून त्यांच्यामध्ये स्टेरिक स्ट्रेन नाही आहे. आता बघा, जेवढी जास्त स्ट्रेन तेवढं जास्त रिपल्शन, तेवढी जास्त एनर्जी, तेवढी कमी स्टॅबिलिटी. सो इफ यू टॉक अबाउट द एनर्जी, जेवढी जास्त स्ट्रेन जेवढे जास्त रिपल्शन तेवढी जास्त एनर्जी. कोणामध्ये दोन्ही रिपल्शन आहे, दोन्ही स्ट्रेन आहेत, फुल्ली इक्लिप्स मध्ये दोन्ही स्ट्रेन आहेत, तर त्याची एनर्जी असणार सर्वात जास्त. आणि कोणामध्ये दोन्ही स्ट्रेन अब्सेंट आहेत, बिलकुलच रिपल्शन नाही आहे, तर एनर्जी कमी असणार, एनर्जी कमी, स्टॅबिलिटी जास्त असणार. सर्वात कमी एनर्जी असणार अँटी किंवा स्क्यूची, कारण त्याच्यामध्ये टॉर्जनल स्ट्रेनही नाही आणि स्टेरिक स्ट्रेन सुद्धा नाही. आता मग याच्यामध्ये टॉर्जनल आहे तर स्टेरिक नाही, याच्यामध्ये टॉर्जनल नाही तर स्टेरिक आहे. मग कोणाची एनर्जी जास्त आणि कोणाची एनर्जी कमी? तर बघा, इक्लिप्स कन्फर्मेशन मध्ये जो काही टॉर्जनल स्ट्रेन असते 0 डिग्रीला असते आणि 0 डिग्रीला बॉन्ड असल्यामुळे बॉन्ड मधल्या इलेक्ट्रॉनचं खूप जास्त रिपल्शन असते. आणि स्टेरिक स्ट्रेन सुद्धा त्याच्यामध्ये आपण इथे भले नाही म्हणत असू, पण कारण की मिथिल ग्रुप हा हायड्रोजनच्या जवळ असतो, त्यांच्यामध्ये स्टेरिक स्ट्रेन थोडीफार असते. अँड देअरफॉर पार्शियली इक्लिप्स हॅज हायर एनर्जी दॅन द गावचे. सो दिस इज द एनर्जी ऑर्डर. सर्वात जास्त एनर्जी असणार फुल्ली इक्लिप्स, कारण की टॉर्जनल स्ट्रेन आहे दोन मिथिल ग्रुपची आणि दोन बॉन्ड्सची, आणि स्टेरिक स्ट्रेन सुद्धा आहे दोन मिथिल ग्रुपची. इन केस ऑफ त्याच्यानंतर आहे कमी एनर्जी वाला पार्शियली इक्लिप्स, टॉर्जनल स्ट्रेन आहे जबरदस्त, स्टेरिक स्ट्रेन आहे थोडीफार. गावचे मध्ये टॉर्जनल स्ट्रेन नाही आहे पण स्टेरिक स्ट्रेन आहे, आणि अँटी किंवा स्क्यू मध्ये दोन्हीही स्ट्रेन नाही आहेत, म्हणून त्याची एनर्जी सर्वात कमी. जर स्टॅबिलिटी बद्दल बोललं तर याच्या कम्प्लीट अपोजिट आहे स्टॅबिलिटी. ज्याच्यामध्ये सर्वात कमी रिपल्शन त्याची स्टॅबिलिटी सर्वात जास्त, ज्याच्यामध्ये सर्वात जास्त रिपल्शन त्याची स्टॅबिलिटी ही सर्वात कमी असणार. आता आपण बघूया कन्फर्मेशनल अनालिसिस ऑफ एन ब्यूटेन. आपण बघितलं की 4 कन्फर्मेशन पॉसिबल आहे: फुल्ली इक्लिप्स, पार्शियली इक्लिप्स, गावचे, अँटी और स्क्यू. नाउ लेट अस सी व्हाट हैपेंस when one conformation is converted into another. What is the energy change and what is the order of energy and stability? So see in this graph, जो y axis आहे त्याच्यावरती आपण घेणार आहे एनर्जी इन किलो जूल पर मोल, आणि x axis वरती घेणार आहे डायहेड्रल अँगल. डायहेड्रल अँगल सुरू होतो 0 डिग्री पासून. 0 डिग्री हा डायहेड्रल अँगल आपण घेणार आहे इन द फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन. 0 डिग्री हा डायहेड्रल अँगल आपण घेणार आहे इन द फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन. आता आपण याला 60 डिग्रीने रोटेट करणार आहे. बघूया वेगवेगळे कोणते कन्फर्मेशन्स येतात. हा जो बॅक कार्बन आहे, जे रेड वाले ग्रुप्स आहेत ते आपण 60 डिग्रीने रोटेट करणार आहे. फ्रंट कार्बन जो आहे तो तसाच्या तसा ठेवायचा आहे. बघा काय झालेलं आहे आफ्टर रोटेशन ऑफ 60 डिग्री. हा जो इथे मिथिल ग्रुप होता हा गेला 60 डिग्री वरती. इथचा जो हायड्रोजन आहे तो आलेला इथे, आणि इथचा जो हायड्रोजन आहे तो आलेला मधात, लाईक दिस. नाउ दिस इज द स्टॅगर्ड कन्फर्मेशन, बट विच वन? तर दोन मिथिल ग्रुप एकमेकांच्या जवळ जवळ आहेत, याला आपण म्हणतो गावची. पुन्हा रेअर कार्बनला 60 डिग्रीने रोटेट करूया, बघूया कोणतं कन्फर्मेशन मिळते. बघा इथे जे काही कन्फर्मेशन आपल्याला मिळत आहे त्याच्यामध्ये इक्लिप्स कन्फर्मेशन आहे, ज्याच्यामध्ये मिथिल ग्रुप हा प्लेस करत आहे रेअर कार्बनच्या हायड्रोजनला, आणि याला आपण म्हणतो पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. पुन्हा जो रेअर कार्बन आहे याला आपण 60 डिग्रीने रोटेट करूया, बघूया कोणतं कन्फर्मेशन मिळते. बघा काय होणार इथे, जो हा मिथिल ग्रुप आहे हा इथे, हा हायड्रोजन मधात आणि हा हायड्रोजन इथे. इट वुड बी लाईक दिस. कोणतं कन्फर्मेशन मिळालेलं आपल्याला? अँटी और स्क्यू. पुन्हा 60 डिग्रीने रोटेट करूया, बघूया कोणतं कन्फर्मेशन मिळते. जो रेअर आहे कार्बन त्याला आपल्याला 60 डिग्री रोटेट करायचं. हा मिथिल इथून इथे, हायड्रोजन आणि हायड्रोजन इथून इथे. लेट्स सी. इथे आपल्याला मिळालेलं आहे पार्शियली इक्लिप्स कन्फर्मेशन. सो दिस इज द कन्फर्मेशनल अनालिसिस ऑफ एन ब्यूटेन. आता बघा कोणतं कन्फर्मेशन कुठे आहे. जो फुल्ली इक्लिप्स आहे, या फुल्ली इक्लिप्स मध्ये दोन्ही स्ट्रेन असल्यामुळे टॉर्जनल एज वेल एज स्टेरिक,
त्याची एनर्जी सर्वात जास्त. त्यानंतर गावचे जे आहे ते स्टॅगर्ड कन्फर्मेशन आहे. अँटी किंवा स्क्यू हे सुद्धा स्टॅगर्ड आहे, पण याच्यामध्ये नाही टॉर्नल स्ट्रेन आहे नाही स्टेरिक स्ट्रेन आहे, याची एनर्जी सर्वात कमी, त्याच्यापेक्षा वर असणार गावची. त्यानंतर पार्शियली इक्लिप्सची एनर्जी, कारण की इक्लिप्स कन्फर्मेशन आहे, एनर्जी असणार जास्त. आता आपण यांना जोडणार, जोडल्याच्या नंतर जो ग्राफ बनणार त्याला आपण म्हणणार कन्फर्मेशनल ॲनालिसिस. अजून जर का 60 डिग्री रोटेट केलं तर पुन्हा 2 कन्फर्मेशन्स मिळतात आणि शेवटी आपल्याला मिळतो फुल्ली इक्लिप्स कन्फर्मेशन. सो लेट्स जॉइन दिस ग्राफ. लाईक दिस. हा जो पार्ट आहे हा पुन्हा तिकडे त्याच टाइपचा ग्राफ बनणार. सो दिस इज द कन्फर्मेशनल एनालिसिस ऑफ एन ब्यूटेन.